हल्ली 14 फेब्रुवारी म्हटलं का व्हॅलेंटाईन डे हा दिवस अगदी पक्का सगळ्यांच्याकडे लक्षात राहतो आणि प्रेमाचा दिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो. मला असं वाटतं की प्रेम व्यक्त करण्यासाठी खास दिवस पाहिजे असं काही गरजेचं नाही आहे. पण ठीक आहे म्हटलं आता हल्ली जरा फॅड निघालेला आहे, तर म्हटलं आपण पण तो दिवस कडे एन्जॉय करूया. वय झालं तरी म्हणजे काय झालं असं असं आम्हाला वाटतं दोघांना पण. त्याच्यामुळेच घरातलं वातावरण ना सकाळपासून आमचं असं म्हणजे व्हॅलेंटाईन डे सारखंच झालं होतं. गुलाबी, गुलाबी वातावरण झालं होतं. कुणालचे बाबा जाम खुशीमध्ये होते. त्यांनी सांगितलं होतं मला, की "संध्याकाळच्या वेळेस काय जेवण वगैरे करू नको तू. आपण बाहेरच जायचं जेवायला." त्यांनी म्हणजे दोघांनी कुणालनी आणि कुणालच्या बाबांनी अगदी नक्की करून टाकलं होतं. दुपारच्या वेळेस त्यांचं बोलणं चाललं होतं ते मी ऐकलं होतं. बागेत थोडंसं काम करून घेतलं आणि त्याच्यानंतर सगळ्यात आधी वाघ्या शेरू यांना जेवायला घातलं. जोपर्यंत त्यांना जेवायला देत नाही तोपर्यंत मी काय घरातनं बाहेर पडत पण नाही आणि माझ्या घशाने घाससुद्धा उतरत नाही. तर लेक बघा कुठे घेऊन आला, कणकवलीला घेऊन आला एवढ्या लांब. त्याला मी नाही सांगत होती, एवढं जवळच्या जवळ कुठेतरी जाऊया. पण तो कणकवलीला चांगल्या हॉटेलमध्ये आम्हाला घेऊन आला कुणाल आणि इथे आता एक-एक पदार्थ ऑर्डर करायला सुरुवात केलेली आहे. छान होतं जेवण आणि बाहेरचं जेवण असलं की कुणालच्या बाबा की नाही जाम खुश असतात. त्यांना आवडतं हॉटेलमधलं जेवण. तर असा बघा आम्ही आमचा व्हॅलेंटाईन डे साजरा केलेला आहे. छान जेवून झाल्यानंतर लगेच आम्ही घरची वाट धरली आणि एक 10 वाजेपर्यंत घरी आम्ही ना